प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. देवाच्या मंदिरी चला, कोण असे वदला बोला, त्या बोलाने जीवाला हर्ष किती सांगू झाला. जेरुसलेम आहे नगरी, तट तुझे भक्कम भारी, आलो आम्ही तव दारी, येथ येती जनपूजनाला, देवाच्या मंदिरी चला, कोण असे वदला बोला, त्या बोलाने जीवाला हर्ष किती सांगू झाला. खरं पाहता हे गाणं किती आनंदाचं, की भक्ताला परमेश्वराच्या मंदिरात जाण्यासाठी फार मोठी उत्कंठा लागलेली आहे. कोणीतरी त्याला सांगितलं, चल आपण परमेश्वराच्या मंदिरात जाऊया. तेव्हा त्याला किती आनंद झाला हे ह्या स्तोत्रामध्ये आलेलं आहे. दुर्दैवाने हे स्तोत्र आपण मरणाच्या वेळेला, अंत्यविधीच्या वेळेला, जेव्हा आपण मृतदेह देवळात घेऊन जात असतो त्यावेळेला गात असतो. काही हरकत नाही, परमेश्वराच्या मंदिरातच आपला मृत भाविक जात आहे ही भावना तिथे व्यक्त केली जाते, हे ठीक आहे. परंतु मुळात जर आपण ह्या स्तोत्राची पार्श्वभूमी बघितली तर आपल्याला नक्कीच जाणवेल की हे स्तोत्र आनंदाचं स्तोत्र आहे. बायबलमध्ये जी स्तोत्रसंहिता पुस्तक आहे त्या पुस्तकातील 150 स्तोत्र वेगवेगळ्या प्रकारची स्तोत्रे आहेत. त्यातील 120 ते 134 ही जी स्तोत्रे आहेत ती एकूण 15 स्तोत्रे आरोहण स्तोत्रे म्हणून प्रसिद्ध आहेत. ह्याचा अर्थ असा की वर्षातून 3 वेळा जेरुसलेमच्या मंदिराला भेट देण्याचा दंडक होता. पेंटेकॉस्टचा दिवस, वल्हांडणाचा दिवस आणि मंडपाच्या सणाचा दिवस. अशा वेळेला जेरुसलेमच्या मंदिरामध्ये लोकांनी एकत्र यावं, सण साजरा करावा असा दंडक होता. आणि त्या पार्श्वभूमीवरतीच हे स्तोत्र 122 आपल्याला सांगत आहे, चला आपण परमेश्वराच्या मंदिरात जाऊ. फादर निलेश तुस्कानो ह्यांनी त्यावरती सुंदर असं एक गीत रचलेलं आहे. चला जाऊया प्रभूच्या मंदिरास, चला जाऊया प्रभूच्या मंदिरास. आणि मग स्तोत्रकार आपल्याला म्हणत आहे, हे यरूशलेम तुझ्या वेशींना आमचे पाय लागलेले आहेत. हे यरूशलेम एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस. इस्रायलला घालून दिलेल्या निर्बंधाप्रमाणे तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश परमेश्वराच्या नावाने उपकार स्मरण करण्यासाठी चढून येतात. हे सगळं स्तोत्र आपल्याला काय नक्की सांगत आहे की भक्ताची नजर आता जेरुसलेमकडे लागलेली आहे. भक्ताचा पाय जेरुसलेमच्या वेशीला येऊन ठेपलेला आहे. असं म्हणतात की त्यावेळेला जेरुसलेमच्या मंदिराला 15 पायऱ्या होत्या आणि 120 ते 134 ही 15 स्तोत्रे एक एक पायरीवरती उभे राहून इस्रायली लोक म्हणत किंवा गात वर चढायचे. म्हणूनच ह्या स्तोत्रामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे बघा, की माझे बंधू आणि माझे मित्र ह्यांच्याकरिता तुझ्यामध्ये शांती वसो अशी मी प्रार्थना करीन. परमेश्वर आमचा देव ह्याच्या मंदिराकरिता आणि तुझ्या कल्याणाकरता मी झटत राहीन. इथे कल्याण हा जो शब्द वापरलेला आहे तो मुळात शांती ह्या अर्थाने वापरण्यात आलेला आहे. कारण जेरुसलेम ह्या शब्दाचा अर्थ शांतीची नगरी. आणि इस्रायली लोक असे समजायचे की 2 प्रकारची यरूशलेम नगरी आहे, पृथ्वीवरील यरूशलेम आणि स्वर्गातील वैभवशाली यरूशलेम. जशी स्वर्गामध्ये एक विशिष्ट शांती असते तशी शांती पृथ्वी तलावर देखील पसरावी अशा प्रकारची प्रार्थना स्तोत्रकार ह्या ठिकाणी करत आहोत. ह्या संपूर्ण उपासना वर्षात आपण एक प्रकल्प हाती घेत आहोत.
आणि तो प्रकल्प म्हणजे की पहिलं वाचन म्हणा, दुसरं वाचन म्हणा, शुभवर्तमान म्हणा, ह्यावरती आपण चिंतनं सगळीकडे ऐकत असतो, वाचत असतो. परंतु स्तोत्रावरती सखोल चिंतन केलं जात नाही. आणि म्हणूनच ह्या वर्षी आपण इतर सगळ्या वाचनांबरोबर स्तोत्रामधील देखील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चिंतन करून आपण आपल्या जीवनाला त्यातील काही मुद्दे लागू कशी करता येईल त्याचा विचार करणार आहोत. आज आपण स्वतःला एक महत्त्वाचा प्रश्न विचारूया. माझ्या जीवनामधील यरुशलेम कुठे आहे? माझ्यासाठी परमेश्वराचं मंदिर कुठे आहे? की आपण अमुक ठिकाणी जाऊ असं कळल्यानंतर माझ्या मनाला आनंदाचं भरतं येतं असं कोणतं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी मला माझा परमेश्वर भेटेल, ज्या ठिकाणी मला माझ्या मनातील सगळं काही व्यक्त करता येईल असं कोणतं ठिकाण आहे? तपासून पाहूया. बेथलेमच्या दिशेने आपली वाटचाल आहे. 25 तारखेला बेथलेमच्या गोठ्याच्या जवळ आपण पोहोचणार आहोत. परंतु तत्पूर्वी अध्यात्माच्या जेरुसलेम मंदिरामध्ये प्रवेश करूया. ती शक्ती परमेश्वराकडे मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.